नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, पावसाचे दिवस चालू आहेत आता सध्या आणि पावसाच्या दिवसामध्ये आपल्या रानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी साचत असते। परंतु अशा वेळेस आपण नेपियरची तोडणी करते वेळेस काळजीपूर्वक तोडणी केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याच्यानंतर त्याची मर होणार नाही किंवा आपल्याला नुकसान होणार नाही। तर कशा पद्धतीने हे नियोजन केलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर सांगणार आहे। जर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघू शकता की पूर्णपणे पाणी साचलेले आपल्या नेपियरच्या रानामध्ये। तर अशा वेळेस आपण तोडणी ही करतो, परंतु तोडणी ही कशा पद्धतीने केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याचं नुकसान होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला तोडणी केली होती। आपण बघू शकता की एवढे कोमार आपले पूर्णपणे जळून गेलेत, जळून म्हणजे नासून गेलेत पूर्ण। त्याचं कारण काय तर आपण बघू शकता की पूर्ण पाणी आहे याच्यामध्ये। जर पाणी साचलं तर तोडणी केल्यानंतर अशा पद्धतीने हे होतं। आता ही वरच्या साईडने आपण तोडणी केली होती, त्यामुळे ही थोंबडी चांगल्या पद्धतीने राहिलेली। जर आपण जमिनी लेवल जर तोडणी केली तर अशा पद्धतीने आपल्याला नुकसान होतंय। तर त्यामुळे तोडणी करतोय साधारणपणे जमिनीच्या वरतून तोडणी करा। जर तोडणीसाठी आलेला असेल तर, जर लहान साईजमध्ये आपला नेपियरचा घास असेल तर तोडणी शक्यतो थांबवली पाहिजे की नंतर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये नुकसान होतंय। कारण की एकदा जी थोंबडी आपली ती पूर्णपणे जर जळून गेली तर आपल्याला डबल लागवड करावी लागते। डबल लागवड केल्यानंतर 2.5-3 महिने लागतात तो घास तोडणीसाठी यायला। त्यामुळे एवढ्या प्रमाणामध्ये जर नुकसान होत असेल तर नुकसान टाळलं पाहिजे। त्यामुळे तोडणी शक्यतो करू नका, केली तरी जमिनीपासून साधारणपणे 3 ते 4 सेंटीमीटर अंतराच्या वरतून करा। पाणी साचत असलं तर पाणी काढून दिलं पाहिजे रानातून, कारण की जनावरांसाठी आपल्याला रोज नेपियरची तोडणी करावी लागते। तर अशाच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने नियोजन केलं पाहिजे। सरी आता ह्याच्यामध्ये आणखी एक चूक झाली। चूक काय? चुकीचा जर आपण विचार केला तर यामध्ये जी सरी फोडावी लागते आपल्याला ती सरी फोडलेली नाही। जर सरी फोडलेली असती तर 2 पाटांमधील पाणी गेलं असतं, ठोंबरी ही वरिंबावरती राहिली असती आणि ह्याला कसल्याही प्रकारचं नुकसान झालं नसतं। त्यामुळे सरी जर फोडलेली नसेल तर सरी चांगल्या पद्धतीने फोडून घ्या। पूर्ण नियोजनार्थ व्यवस्थापन करा। खताचं देखील व्यवस्थापन ह्या दिवसामध्ये करणं महत्त्वाचं असतं। आता भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालंय आपण बघू शकता की, कारण की विलाज नाही, आता आपल्याला माहिती नव्हतं अशा पद्धतीने झालं, आमच्यासोबत अशा पद्धतीने घडलेलं आहे म्हणून आपण आपल्याला आपला अनुभव सांगतो की अशी चुका करू नका। भरपूर प्रमाणामध्ये पाणी साचते, पाणी साचल्यामुळे नासायला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही। नासणार म्हणजे नासणार, 100% नासणार। त्यामुळे शक्यतो तोडणी टाळा। जर तोडणीसाठी आला असेल तर जमिनीपासून उंचीवरती जाई तोडणी करा। आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन करा की जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन मिळेल। तर नंतर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी धन्यवाद आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल।